शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस बुलढाणा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत आपल्या सोबत आहेत। काय नेमकं आज आयोजन आहे, काय नियोजन आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, आज पक्षप्रमुखांचा वाढदिवस आहे, कसा साजरा केला जातोय, काय नेमकं सांगा। शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। अनेक ठिकाणी रुग्णांना फळवाटप, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, त्यानंतर आपले रुग्ण शिबिर अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांनी आज जिल्हाभरामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। सन्माननीय उद्धव साहेबांना निरोगी आयुष्य लाभो आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो ही शुभेच्छा आणि सदिच्छा आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी देत आहोत। निश्चितच नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप दादा शेळके जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। नेमकं त्यांच्या आजच्या या दिवशी काय नेमकं त्यांचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीचा कार्यक्रम, रक्तदान शिबिराचा देखील कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे। काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं ते जाणून घ्या। दादा, काय सांगाल, पक्षात आल्यानंतर हा पहिलाच तुमचा कार्यक्रम आहे, काय नेमका पुढच्या दिशा राहणार आहे आणि काय कामं जी आहेत ती आता या पक्षात आल्यानंतर केले जाणार? सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना जन्मदिनाच्या त्यांच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालिंदरजी बुधवत साहेब यांनी आवाहन केलं होतं की साहेबांच्या वाढदिवसानुसार निमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे आणि त्याच एक आव्हानाचा भाग म्हणून आपण बुलढाणा या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मला असं वाटतं की मी गेले 22 वर्ष राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे, सामाजिक काम, आणि लहानपणापासून वंदनीय बाळासाहेबांना बघत आलेलो आहे, तर शिवसेनेची जी मराठी बाण्याची, मराठी अस्मितेची शिकवण होती ती 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणानुसार शिवसेना चालते आहे। आणि तेच ध्येय धोरण घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब कोरोनाचा काळ असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, एका माता पित्याच्या भूमिकेतून, या राज्याच्या पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे। त्याच्यामुळे आता नवीन काय करायचं किंवा काय संकल्प यापेक्षा एक शिवसैनिक म्हणूनही मला जरी काम करायला मिळालं या पक्षामध्ये तरी मला आनंद आहे। त्यामध्ये माझ्यासाठी काही वेगळं नाही, कारण खऱ्या अर्थानं माझे आजोबा उत्तमराव पाटील स्वातंत्र्य सेनानी होते। कौटुंबिक जी जडणघडण आहे ती सुद्धा सामाजिक कामातून झालेली आहे। त्याच्यामुळं पक्ष सत्ता यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढीसाठी आमचे नेते जालूभाऊ आहेत, लखनजी गाडेकर आहेत, ही सगळी मंडळी आहेत, एक दिलानं एक चांगल्या पद्धतीनं ही संघटना पुन्हा नव्यानं ताकदीनं आम्ही या जिल्ह्यात उभी करू। निश्चितच कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद असते आणि या ठिकाणी देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि त्याची जी ताकद आहे ती देखील वाढत चाललेली आहे। काय सांगाल, आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, कशा पद्धतीनं साजरा केला जात आहे, काय? निश्चित सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक चांगले भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी बुधवत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकामध्ये आमच्या सगळ्यामध्ये एक उत्साह आणि एक एनर्जी जर कोणती भरली असेल तर नुकत्याच संदीपदादा शेळके यांच्या प्रवेशानं निश्चित शिवसेनेमध्ये आमच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नव्या उमेदीनं एक काम करण्याची आणखी एक नवी उमेद या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि संदीपदादासारखं एक नेतृत्व ज्यांनी वन मिशन चालवलं, एक नवं व्हिजन या जिल्ह्यापुढे त्यांनी या ठिकाणी मांडलं, निश्चित या व्हिजन समोर जसं उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, यांच्या डोक्यामध्ये सुद्धा समाजासाठी काही करण्याचं काम, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, या महाराष्ट्रासाठी काही करण्याचं काम निश्चित उद्धव साहेबांच्या डोक्यामध्ये एक व्हिजन असतं। तसंच त्याच कल्पकतेचं व्हिजन संदीपदादा शेळके यांच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना या ठिकाणी असतात। या ठिकाणी संदीपदादांना वन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडल्या, पण निश्चित शिवसेनेच्या माध्यमातून या व्यासपीठावरून ज्या या कल्पना संकल्पना जर मांडल्या तर निश्चित एक वेगळा आयाम
या संकल्पनेला या ठिकाणी मिळू शकतो आणि निश्चित संदीपदादाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आमच्या सगळ्या शिवसैनिकांना काम करण्याचं या ठिकाणी एक वेगळा आनंद, एक वेगळं या ठिकाणी आम्हाला वाटेल आणि नवी संघटना या ठिकाणी नव्या जोमाची, नव्या उमेदीची संघटना या ठिकाणी उभी राहील असा सुद्धा विश्वास या ठिकाणी आज आम्हाला वाटतो. या ठिकाणी युवक आहेत, युवक देखील मोठ्या हिरिरीने या ठिकाणी सहभागी झाले आहेत. काय सांगाल, युवकांचा कल देखील या महाविकास आघाडीकडे वाढता चाललेला आहे, काय नेमक्या भावना? सगळ्यात प्रथम माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसातर्फे सर्व शिवसैनिकांतर्फे मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो, भगव्या शुभेच्छा देतो. आमचे नेते जालूभाऊ बुधवत व संदीपदादा शेळके, लखनजी गाडेकर, ओमभाऊ नाटेकर यांच्या माध्यमातून आज हा फळवाटप आणि रुग्णांची सेवा करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण या नीतिमत्तेनुसार शिवसेना वागते आणि तुम्ही म्हणल्यानुसार महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना असो, याच्याकडे युवकाचा ओढ आता हे फक्त पिक्चर आहे, ट्रेलर आहे. पिक्चर लय मोठे बाकी आहे आणि अनेक कार्यकर्ते हे इकडे जॉईंट होते आणि अनेक कार्यकर्त्यांची या भगव्या प्रति, बाळासाहेब ठाकरे प्रति जी निष्ठा आहे ती या ठिकाणी नेहमी वाढत राहील असं मला वाटतंय. आणि आम्ही लखनजींच्या माध्यमातून युवक इथं काम करतोय हे मला इथं सांगायचं आहे. आणि वाढदिवसाच्या परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना शुभेच्छा देतो आणि ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होय या आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. निश्चितच या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडो अशी भावना जी आहे कार्यकर्त्यांमध्ये वाढत चाललेली आहे. संपर्क करा.